रामकृष्ण हरी. विठोबा आणि ग्रीन हार्वेस्ट प्रस्तुत विठू माऊली को पावर्ड बाय SBI आणि JSPM युनिव्हर्सिटी या कार्यक्रमात मी जानवी सावंत आपल्या सर्वांचं स्वागत करते. आनंदाचा डोह मन आनंद किनारा, विकाराच्या शेवाळ्याला नसे तेथे थारा, तुझे नाम आले ओठी सूर भारावले, अंतरंगी बाह्यरंगी मन हरपले. या भक्तिरसात न्हालेल्या ओळींप्रमाणे विठ्ठल नामाचा गजर होताच मनातील सारे विकार विरून जातात आणि भक्तीचा आनंद प्रत्येकाच्या अंतःकरणात दरवळू लागतो. चला तर अनुभवूया वारीच्या या भक्तिमय प्रवासात श्रद्धा, समता, सेवा आणि विठ्ठल भक्तीचे असेच अविस्मरणीय क्षण. आषाढी वारीतील सर्वाधिक उत्सुकता असलेला सोहळा म्हणजे पालखीतील रिंगण. आणि आज माळशिरस तालुक्यातील ठाकूरबुवा समाधी येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे तिसरे गोल रिंगण भक्तिभावात आणि उत्साहात पार पडले. रिंगणाचा प्रत्येक क्षण अनुभवण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला. पालखीतील मानाच्या अश्वाने गोल रिंगण पूर्ण करताच उपस्थित वारकऱ्यांनी एकच जल्लोष केला. ज्ञानोबा तुकारामच्या अखंड जयघोषाने आणि टाळ मृदुंगाच्या निनादाने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. अकलूज येथील मुक्काम आटोपल्यानंतर श्री संत तुकाराम महाराजांची पालखी काल माळशिरस तालुक्यातील बोरगाव येथे मुक्कामी होती. पालखीचे आगमन होताच ज्ञानोबा तुकाराम आणि रामकृष्ण हरीच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. पालखीच्या स्वागतासाठी ग्रामस्थ आणि वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. टाळ मृदुंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या अखंड घोषात पालखीचे भक्तिभावाने स्वागत करण्यात आले. पालखीच्या दर्शनासाठी दिवसभर भाविकांनी मोठी गर्दी केली. विठ्ठल नामाच्या गजरात आणि संत तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या सुरावटीमध्ये संपूर्ण बोरगाव भक्तिमय वातावरणाने भारावून गेलं. आषाढी वारीतील अत्यंत भावनिक आणि उत्साहवर्धक क्षण म्हणजे धावा. पंढरपूर आता अवघ्या काही अंतरावर असल्याची चाहूल लागताच संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांनी बोंडली गावाजवळ पारंपरिक धावा करत विठुरायावरील आपल्या भक्तीचा अनोखा आविष्कार सादर केला. तुका म्हणे धावा आहे पंढरी विसावा या अभंगाच्या चरणांचा जयघोष करत एका मागोमाग एक दिंड्या अवतारावरून धावत सुटल्या. वारकरी परंपरेत या धाव्याला विशेष पौराणिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे. ज्या ठिकाणाहून पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिराच्या कळसाचे प्रथम दर्शन होते त्या क्षणाचा आनंद साजरा करण्यासाठी वारकरी धावत पुढे जातात. वारीच्या प्रवासात TV9 मराठीची LED व्हॅन वारकऱ्यांच्या उत्साहात भर घालतीये. LED स्क्रीनवर पालखी सोहळ्याचं थेट कव्हरेज आणि वारीतील अविस्मरणीय क्षण पाहण्यासाठी वारकरी आणि भाविक उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत. इतकंच नाही तर विविध कलाविष्कार सादर करणाऱ्या वारकऱ्यांना TV9 मराठीकडून आकर्षक भेटवस्तू देऊन त्यांचा गौरवही केला जातोय. त्यामुळे वारीचा हा भक्तिमय प्रवास वारकऱ्यांसाठी आणखी आनंददायी ठरतोय. माझ्या विठ्ठला
गोड तुझे नाम गोड तुझे नाम गोड तुझे नाम कार्यक्रमात वेळ झालेली आहे छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा विठू माऊली. विश्रांतीनंतर कार्यक्रमात सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात यंदा विठुरायाचा विशेष शृंगार करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वतीने श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेसाठी खास भरजरी पोशाख अर्पण करण्यात आलेला आहे. यंदा श्री विठ्ठलाला लाल आणि भगव्या रंगाची भरजरी वस्त्रे परिधान करण्यात येणार आहेत, तर रुक्मिणी मातेला मोरपंखी रंगाची जरदारी पदर असलेली आकर्षक पैठणी नेसवण्यात येणार आहे. पारंपरिक कलाकुसर आणि देखण्या रंगसंगतीमुळे हे पोशाख विशेष आकर्षण ठरणार आहेत. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील तांदुळवाडी येथील कला शिक्षक आणि चित्रकार संदीप मोकेवाड यांनी विठ्ठल भक्तीला कलात्मक अभिव्यक्ती दिलेली आहे. मोकेवाड यांनी विटेवर आणि पिंपळाच्या पानावर सावळ्या पांडुरंगाची देखणी कलाकृती साकारली आहे. या दोन्ही कलाकृती पूर्ण करण्यासाठी त्यांना तब्बल 3 दिवसांचा कालावधी लागला. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर तालुक्यातील वाखरी पालखीतळ सज्ज झालाय. आज सर्व मानाच्या संतांच्या पालख्या पंढरपूर तालुक्यात दाखल होणार असून एकादशी पूर्वीचा त्यांचा शेवटचा मुक्काम वाखरी येथे होणार आहे. या पार्श्वभूमीवर पालखी तळावर सर्व आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आली आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणता चित्त शुद्ध होय, नाम घेता आनंदे मना समाधान होय. याच विठ्ठल नामाच्या गजरात आज विश्रांती घेतोय. पुन्हा भेटू भक्तीच्या या वाटेवर. रामकृष्ण हरी.